विचारमंचावर उपस्थित अकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ मायाताई धुळे, आपल्या नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री बरुडे साहेब, त्यानंतर सभापती कराळे साहेब, पालेकर साहेब, गटनेता ठाकूर साहेब, आपल्या नगर प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त श्री वडजे साहेब, बार्शी टाकळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ साहेब आणि नगर परिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी उपस्थित सर्व नगर परिषदांचे उपस्थित अधिकारी कर्मचारी, तेल्हारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि उपस्थित सर्वच मान्यवर, नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं। मागच्या वर्षी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये चॅम्पियनशिप अकोट नगर परिषदेला मिळालेली होती, त्यामुळे बाय रूल त्या चॅम्पियनशिपचा सन्मान राखत आपल्याला यावर्षी आयोजन करणे क्रमप्राप्त होते। परंतु नुकताच आपल्या इथे झालेला नरनाळा महोत्सव, त्यानंतर काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने अनावरणाचा कार्यक्रम आणि ह्या सगळ्या धावपळीत थोडंसं कार्यक्रमाचं नियोजन जे आहे हे अतिशय घाई झाल्यानं काही त्रुटी आणि उणिवा राहू शकतात। नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या त्रुटी आणि उणिवांसाठी मी आपली प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की काही त्रुटी जर यात असतील तर आपण सर्वांनी त्या मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव घेत असताना नगर परिषद अकोटच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलेली आहे। आपल्याकडे आउटडोर गेम्स, इंडोर गेम्स आणि विविध सांस्कृतिक ज्या विविध कला आहेत त्या सगळ्या कलागुणांना आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आउटडोर गेम्स मध्ये आपल्याकडे क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, त्यानंतर इंडोर गेम मध्ये बॅडमिंटन आहे, कॅरम आहे। तर इंडोर आणि आउटडोर गेम सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याकडे गायन आहे, ज्यामध्ये वैयक्तिक गायन आणि समूह गायन अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत। त्यानंतर वैयक्तिक डान्स आणि समूह नृत्य, सोलो डान्स आणि ग्रुप डान्स अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा आहेत। त्यानंतर नाटिका सुद्धा असणार आहे, रांगोळी स्पर्धा असणार आहे, कविता वाचन आणि चारोळी याची सुद्धा स्पर्धा असणार आहे आणि त्यासोबतच पाककला स्पर्धा सुद्धा असणार आहे। आपले अधिकारी आणि कर्मचारी बऱ्याचदा कार्यालयीन कामकाजामध्ये वर्षभर फार जास्त व्यस्त असतात आणि हा सगळा आपला थकवा वर्षभरातला आपला निघावा त्या निमित्ताने या सगळ्या महोत्सवांचं आयोजन आहेच। त्यासोबतच आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांमध्ये असणारे विविध कलागुण जे आहेत त्यांनाही वाव मिळावा, कारण तुम्हाला कसं जगायचं याच्यासाठी व्यवसाय आहे, नोकरी आहे, धंदा आहे, परंतु का जगायचं याचं उत्तर आपली कला आपल्याला देत असते आणि त्याच कलेचं जोपासन व्हायला हवं। कारण मोठमोठे साहित्यिक सांगतात की ज्याला कुठलाही छंद नाही तो माणूस जगण्याच्या लायकीचा नाही, असं मी म्हणत नाही, मोठमोठे साहित्यिक म्हणतात। तर माझ्या मते प्रत्येकाला काही ना काही छंद असतो आणि तो छंद जोपासण्यासाठी आपण आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि तो वाव सगळ्यांसमोर आला पाहिजे। तर अशा दृष्टीने हे सगळं नियोजन आहे। नगर परिषदेच्या वतीने आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आज आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यासोबत सकाळी नाश्त्याची सुद्धा सुविधा होती, दुपारी जेवण ठेवलेलं आहे, रात्री सुद्धा एकदम छान असं आपल्याला जेवण आहे। उद्या सुद्धा सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळचं जेवण आहे, अतिशय रुचकर असं भोजन। ज्यांना कुणाला असं वाटत असेल की काही गैरसोय होऊ शकते तर किमान लग्नात आल्यानंतर आपण सांगतो की जेवल्याशिवाय जाऊ नका, तर किमान जेवल्याशिवाय जाऊ नये आणि ते सुद्धा संध्याकाळचं आणि दुपारचं दोन्ही जेवण। त्यामुळे कुणीही गेम मध्ये आपण नाही किंवा भाग घेणार नाही असा विचार करून अर्ध्यातून गेम सोडून जाऊ नये। आपण भाग घेणार नसाल तर आपली उपस्थिती हा सुद्धा एक सहभाग आहे, त्यामुळे आपण स्पर्धेत भाग घेतला काय किंवा नाही घेतला काय, आपण या महोत्सवात सहभागी झालात हेच आमच्यासाठी फार मोठं आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च स्वागत करतो आणि या क्रीडा महोत्सवासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। स्पर्धा अतिशय निष्पक्ष होतील याची मी खात्री देतो। आपण अत्यंत प्रशिक्षित असे पंच सुद्धा स्पर्धेंना बोलवलेले आहेत। अकोट नगर परिषद स्पर्धा घेते म्हणजे अकोट नगर परिषदच विजेता होईल असं कुठलंही ठरलेलं नाही, त्यामुळे सर्व नगर परिषदांना पूर्ण संधी मिळेल। आपण आपल्या कलागुणांना, आपल्या शक्तींना पूर्णपणे वापरावं आणि प्रत्येकाने आपले पारितोषिक जास्तीत जास्त मिळवावेत आणि अंतिमतः
ज्या नगर परिषदेला जास्तीत जास्त पारितोषिक मिळतील त्यांना चॅम्पियनशिप ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे। तर अशा एकंदरीत 2 दिवसाच्या भरगच्च नियोजनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। मी सर्व आमच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती करतो की आपण देखील आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांचं मनोबल वाढवावं। आपण आपला वेळ दिला त्याबद्दल पुनश्च सर्वांचे आभार। मला प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।